तर उद्धव ठाकरेंमुळेच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मीरा भाईंदरमधील शाकाहारी आणि मांसाहारी वादावरून राधाकृष्ण विखेंनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधलेला आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलं असं देखील राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय। मीरा भाईंदरमध्ये एका मराठी व्यक्तीला जात विचारून फ्लॅट नाकारल्याची घटना जी आहे ती घडली होती। मुंबईमध्ये दुर्दैवानं मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलेलं आहे। परंतु त्यांच्याच काळामध्ये मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे हे वास्तव आहे। म्हणून मला वाटतं की हे सगळं जे आज ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण दूषित होतंय, मला वाटतं याला फक्त आणि फक्त शिवसेना जबाबदार आहे। तर भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विकास म्हात्रे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पार पडले। उद्घाटनाच्या वेळी विकास म्हात्रेंनी शक्ती प्रदर्शन करत शिंदेंचं आगमन होताच विकास म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात छत्र्या उघडल्या, ज्यावरती शिवसेनेचं धनुष्यबाण होतं। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो देखील या छत्र्यांवर होते। तर केडीएमसी वरती महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, खासदार श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। बघा, आम्ही नेहमी महायुतीचा कार्यकर्ता आहे। मी महायुतीमध्येच ज्या निवडणुका झाल्या पाहिजे, महायुती एकत्र घट्ट राहिली पाहिजे, याच्यासाठी जे सगळ्यांनी प्रयत्न जे आहेत ते केलेच पाहिजे। महायुतीचा महापौर कसा बसेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील। तर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवरती मजार बांधल्याचा नितेश राणेंच्या भाषणावेळी आरोप त्यांनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चरोलीमधील गट क्रमांक 414 या ठिकाणी चिंचवड देवस्थान ट्रस्टची जागा आहे। त्या जागेवरती अनधिकृतपणे मजार बांधल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। या संदर्भात 4 जून 2025 रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्टनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला तक्रार केली होती। मात्र जून महिन्यापासून महापालिकेनं कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला। तर पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये 2 तरुणांवरती 5 ते 6 जणांकडून चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये लखन वाघमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या संदर्भात तपास जो आहे तो सुरू करण्यात आला। तर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा खोळंबा झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्यात। जवळपास 14 विशेष ट्रेन आतापर्यंत मध्य रेल्वेतर्फे सोडण्यात आलेल्या आहेत। मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर, दिल्लीवरून या रेल्वे ज्या आहेत त्या धावणार आहेत। तर इंडिगोची विमानसेवा कोलमडलेली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेकडून 14 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। त्याचं नियोजन करण्यात आलंय। मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि दिल्लीवरून या ट्रेन ज्या आहेत त्या धावणार आहेत।